यूथ कमी आहे, पण जेवढे तेवढे खूप आहे की नाही. आणि आपल्याला आपल्या चर्चमध्ये जे आपले जे गेलेले यूथ आहे, जे बाहेर आहे, त्यांना आपल्याला आणायचं आहे. ते प्रयत्न आपण करूया. आमेन. प्रार्थनापासून सुरुवात करूया, प्रार्थना करूया, मग आपल्या वचनाकडे जाऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, परमेश्वर पित्या, खरंच आम्हाला हा दिवस दाखवला, म्हणून तुझे उपकार म्हणतो परमेश्वर पित्या. हा दिवस आशीर्वादित केला, म्हणून तुझे उपकार म्हणतो परमेश्वर पित्या. आज जे काय वचन परमेश्वर पित्या सांगत असताना परमेश्वर पित्या, माझ्या मुखातून तू त्यांच्याशी बोल परमेश्वर पित्या. आणि हे वचन परमेश्वर पित्या आमच्या मनी लागू दे, त्याद्वारे आम्ही चालव, बोलाव, वागावं असं तुला. ही लहान नम्र प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतोय. आमेन. हॅपी सबात पुन्हा एकदा. आज जे वचन आहे, सुवर्ण वचन काय होतं? पहिले शमूएल 17 अध्याय 38 वचन काय सांगतं? दावीद आणखी म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडविले, तोच मला ह्या बलिष्ठाच्या हातून सोडवेल. तेव्हा शाऊल दाविदास म्हणाला, जा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आमेन. हे वचन किती पॉवरफुल आहे प्रियांनो. हे वचन सांगतं, जो आजचा जो मुद्दा आहे की विश्वासाची ताकद. आपला विश्वासाची ताकद हे फक्त तरुणांसाठी नाही, पण जर आपल्यामध्ये विश्वास असला ना, तर आपण काहीही गोष्ट करू शकतो. जसं आजची जे आपला मथळा आहे, आजचा जो आपला विषय, तो जास्त दावीद आणि गोलियतला घेऊन येत. दावीद आणि गोलियत बद्दल आपल्याला सर्वांना माहिती, पण दावीद आणि गोलियत जेव्हा दावीद त्याला भिडत होता, ज्यावेळेस दावीद त्याला फेस करत होता, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक साधं एक्सप्रेशन नव्हतं भीतीचं. का नव्हतं? कारण की तो परमेश्वराच्या कामासाठी तत्पर होता आणि त्याच्यामध्ये ती भीती नव्हती. तर आपल्याला जेव्हा आपण वाढतो, जेव्हा आपण चालतो, तेव्हा आपल्या मनामध्ये आपल्याला खूप मोठे मोठे जायंट्स ज्याला म्हणतात, जसं गोलियत जो होता तो एक मोठा जायंट होता, तसे खूप मोठे मोठे गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात. आपल्या जीवनामध्ये कधी फायनान्शियल प्रॉब्लेम्स येतात, आपल्या जीवनामध्ये कधी स्ट्रेस येतो, आपल्या जीवनामध्ये कधी डिप्रेशन येतो, आपल्या जीवनामध्ये कधी राग येतो, आपल्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी येतात. आणि त्या गोष्टी कधी कधी आपल्यावरती हावी होता. जसं गोलियत सर्वांवरती हावी होत होता, पण जर आपला विश्वास परमेश्वराला धरून असला, तर आपल्याला ह्या गोष्टीतून निघायला परमेश्वर आपल्याला एक मार्ग देतो. आमेन. वचनापर्यंत जात असताना एक छोटासा एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. दोन व्यक्ती असतात, दोन यूथ असतात, दोन तरुण असतात, देवामध्ये वाढत असतात, देवामध्ये चालत असतात, वर्शिपर असतात, एक पास्टर असतो. तर ते दोघं जेव्हा त्याच्यामध्ये वाढत असतात, एक यंग एज पासून ते म्हणजे नाही का देवाचं त्यांना ज्ञान ते प्राप्त करायचा प्रयत्न करत असतात. हळूहळू हळूहळू बायबल वाचता, बायबल स्टडी करता, वर्शिप करता. पण काही काळानंतर काय होतं, जेवढा त्यांचा विश्वास होता ना, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी एक सैतान कार्य होतं. तर जो ए वाला जो व्यक्ती होता, आपण ए बी त्यांना नाव देऊ, ए वाला जो व्यक्ती होता त्याच्या जीवनामध्ये पण सेम कार्य होतं. बी वाला व्यक्तीच्या जीवनामध्ये पण सेम सैतान जो त्यांना छळायचा प्रयत्न करतो. जसं योबाच्या जीवनामध्ये झालं, जसं दाविदाच्या जीवनामध्ये झालं, जसं शमूएलच्या जीवनामध्ये, सायमनच्या जीवनामध्ये झालं, जॅकबच्या जीवनामध्ये झालं, रूथच्या जीवनामध्ये झालं. जेवढे उदाहरणं आपण बघू, त्यांच्या जीवनामध्ये सैतान त्रास देण्यासाठी त्यांना तत्पर असतो, आणि जे देवाच्या राज्यासाठी झटपट करत असतात त्यांनाच जास्त सैतान त्रास देत असतो. जेव्हा तो सैतान त्रास देत असतो, तेव्हा ते दोन्ही व्यक्तींचा काळ बितलेला असतो. ते 15-16 वर्षाचे असताना, त्याच्यानंतर ते 20-25 वर्षाचे होता. 20-25 वर्षाचे झाल्यानंतर काय होऊन जातं ना, एक टाइम येतो की जो व्यक्ती बी वाला जो व्यक्ती होता, तो तेव्हापासून आतापर्यंत प्रार्थनेमध्येच असतो, म्हणून त्याला सैतान जो आहे ना तो छळू शकला नाही. पण जो ए वाला जो व्यक्ती होता, दोघं सेमच कॅटेगरीमध्ये होते. एक वर्षभर होता, एक एव्हेंजलिस्ट होता किंवा वचन सांगणार होता, पण दोघं एकच याच्यामध्ये वाढणार होते की देवाची सुवार्ता त्यांनी व्हायला पाहिजे. पण मग एच्या जीवनामध्ये काय होतं, पाप मोह पडतं, पापामध्ये तो पडून जातो. आणि जेव्हा तो पापामध्ये पडतो, जेव्हा त्याला जे कॉलिंग दिलेली असते, जे अनॉइंटमेंट दिलेली असते परमेश्वराने, त्याच्यापासून तो लांब जातो. आणि जेव्हा तो लांब जातो, तेव्हा तो परमेश्वरापासून लांब होऊन जातो. आणि जो व्यक्ती दुसरा, जो बी वाला व्यक्ती, तो परमेश्वराचा निकट असतो आणि परमेश्वराला धरून चालतो, म्हणून त्याला काहीतरी त्याच्या राज्यासाठी तो एक क्रांती आणतो. आमेन. आपल्याला ते ए व्यक्ती सारखं नाही व्हायचं, जो बी व्यक्ती आहे त्याच्यासारखं आपल्याला बनायचं प्रियांनो. तर आजची जी स्टोरी आहे ती तेच आपल्याला सांगते. आपण 4 मुद्दे आपण त्याच्यामध्ये बघू. विश्वासामध्ये सर्वात पहिला आपण बघू, स्वतःला काही लोकांमुळे खाली नका पाडू. जेव्हा आपण
येशू ख्रिस्ताच्या राज्यासाठी तत्पर असतो, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताच्या गोष्टीसाठी तत्पर असतो, तेव्हा खूप लोक येणार, खूप लोक तुम्हाला खाली पाडायचा प्रयत्न करणार, खूप लोक तुम्हाला नाही नाही म्हणणार. आज यूथसाठी जर हा संदेश आहे, यूथ जे कोणी आपल्यामध्ये यूथ बसलेले त्यांच्यासाठी हा संदेश आहे की आपल्याला आज सुद्धा सैतान चर्चमधून बाहेर ठेवतो. आज सुद्धा आपण चर्चमध्ये बहाणे देतो. आज सुद्धा आपण चर्चला येण्यासाठी म्हणतो की नाही, आज माझं हे, आज माझं ते. पण आपण प्रयत्न नाही करत ना. आपण प्रयत्न करतो का की नाही? विश्वासाने ते प्रयत्नासाठी तत्पर राहतो का? लढाई करतो का? जे आपल्या पुढे जे संकट आलेलं त्या संकटापुढे आपण ती गोष्टीला घेऊन लढतो का? की नाही मी आज चर्चला जाणार आहे म्हणजे जाणार आहे. नाही प्रियानो, म्हणूनच आज आपल्या चर्चमध्ये यूथ कमी. आज आपल्या घरात जे यूथ आहे त्यांना आपलं काम आहे सांगणं की तुम्ही चर्चला या. न्यायाचा काळ येईल, परमेश्वर येणार, येशू ख्रिस्त आल्यानंतर मग तेव्हा ते कोणाला भेटणार आहे? त्यांच्याकडे वेळ राहणार आहे का? आज त्यांना आपण एक मार्ग दाखवू शकतो ना. एका काळानंतर तो त्यांचा मार्ग त्यांना जो निवडायचा. पण आपण जर आता त्यांना मार्ग दाखवला तेव्हा ते परमेश्वराकडे जाणार आहे. जर आपण बघितलं पहिले शमूएलचंच, आपण जेव्हा दाविदाचं आपण बघतो, दाविदाच्या भावांनी त्याला त्रास देत होते. दाविदाचे जे भाव होते ते त्याला त्रास देत होते नाही का. जर पहिले शमूएलचा 17वा अध्याय 28 आणि 30 वचन जर आपण बघितलं, दावीद त्या लोकांपाशी भाषण करीत होता ते त्यांचा वडील भाऊ अलियाब याने ऐकले. तेव्हा तो दाविदावर संतापून म्हणाला, येथे आलास कशाला? थोडीशी शेरडे मेंढरे आहेत, ती रानात तू कोणाच्या हवाली केली आहेत? तुझी गमेंड व तुझ्या मनाचा उदामपणा मी जाणून आहे. तू केवळ लढाई पाहण्यास येथे आला आहेस. आता त्याला नाही का तिथं त्याच्या भावाने खाली छोटं समजलं. दाविदाला परमेश्वराने खूप मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी निवडलेले, पण त्याच्या भावांनी त्याला काय केलं? नाही, तुला जे काम केलेलं आहे ना, तू ते काम कर ना. आपण काय करतो? आपल्याला देवाच्या राज्यासाठी परमेश्वराने सर्वांना काही ना काही गोष्टीसाठी निवडलेले. त्या गोष्टी मधून आपण त्याची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आज जर आम्ही युट्यूब चॅनल चालवतोय, एक मीडिया मिनिस्ट्री चालवतोय, पण त्या मीडिया मिनिस्ट्री थ्रू लोकांपर्यंत ती गोष्ट जाते. भले एक व्यक्ती तो बघू, 2 व्यक्ती तो बघू, पण त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल होतोय ती गोष्ट बघून. तसं तुम्हाला देवाने कशासाठी तरी निवडलेलं आहे प्रियांनो. आज यूथ आज हा मुद्दा जो आहे ना, हा मुद्दा का धरलेला आहे? कारण की तो जो दावीद होता ना, तो खूप लहानसा लेकरू होता. दावीद जो होता ना, खूप छोटा होता. आणि तेव्हा तिने त्याच्यामध्ये ती भीती नव्हती, त्याच्यामध्ये ते काहीच नव्हतं जगापुढे येण्याचं. त्याला मोठं ते घालायला दिलं तर ते एवढं मोठं होतं. काहीच नको म्हणे मला, तू डायरेक्ट ते एक गुलेर सोबत गेला फक्त आणि ते दगडांसोबत गेला त्याला मारायला. म्हणजे त्याचा विश्वास परमेश्वरामध्ये किती होता प्रियांनो. आज आपला विश्वास कुठे चाललेला आहे? आज परमेश्वराने जेवढे पहिल्यापासून जर आपण बघितलं, अब्रामापासून जेवढे बायबलमध्ये लिहिलेले त्यांना नाही का, जे तरुण होते ना तेव्हापासून निवडलेले. जर आपण ऑब्झर्व केलं ना, जेव्हा ते तरुण होते ना तेव्हापासून त्यांना निवडलेले. सायमन झाला, दावीद झाला, सलमोन झाला, ते हे लहानपणापासून देवाने त्यांना निवडलेले. तसं आपल्याला देवाने निवडलेलं आहे ना. यिर्मयाच्या वचनामध्ये काय सांगतो? तुला आईच्या उदरातून मी ओळखतो आणि तुला निवडलेलं आहे. तसं परमेश्वराने सर्वांना त्या गोष्टीसाठी निवडलंय. आज पण वेळ नाही गेलेला आहे. जर ही गोष्ट फक्त 18 वर्षाच्या किंवा 15 वर्षाच्या व्यक्तीसाठी नाहीये, ही 40 वर्षाच्या, 50 वर्षाच्या, 60 वर्षाच्या व्यक्तीसाठी सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा परमेश्वरामध्ये तरुण आहात. पण आपल्या चर्चला जर तरुण आले, तरुण लोकांचा जे आहे समावेश खूप मोठा आहे. आज भारतामध्ये 70% 60% यूथ आहे. पण ती आज यूथ भटकलेली प्रियांनो. कमीत कमी जे आपले ख्रिस्ती मुलं आहे सगळ्यात जास्त ते भटकलेले. ख्रिस्ती मुली सगळ्यात जास्त भटकलेले, सगळ्यात जास्त ते पापामध्ये, देवामध्ये नाही. एका गोष्टी एका टायमिंगला येऊन देवाचं वचन सांगणार, त्याच्यानंतर तेच गोष्टी करणार. तुम्हाला काहीतरी एक अनॉइंटमेंट दिलेली आहे परमेश्वराने, ती जाणून घ्या. जेव्हा तुम्ही ते जाणणार ना, भले तुम्ही बायबल वाचताय, भले तुम्ही येऊन शाळा घेताय, भले तुम्ही एक वादक वाजवताय, भले तुम्ही एक माईक लावताय, भले तुम्ही दशांश घेताय, भले तुम्ही पडदे नीट करताय, पण ती एक तुम्हाला निवडलेले परमेश्वराने त्याच्या कार्यासाठी, तिथून काहीतरी मोठ्या गोष्ट होणार आहे तुमच्या जीवनामध्ये. त्याच्यासाठी आपण तत्पर राहायला पाहिजे. पुढे जर आपण बघितलं, भीतीपेक्षा विश्वास मोठा.
दुसरा मुद्दा आहे भीतीपेक्षा विश्वास मोठा. आपली भीती छोटी पाहिजे, आपला विश्वास मोठा पाहिजे. आमेन. विश्वास परमेश्वरावरती, विश्वास येशू जो येणार आहे त्याच्यावरती, विश्वास जो येशू आपल्यासाठी येऊन गेला, मरण पावला त्याच्यासाठी, विश्वास जेव्हा परमेश्वर इथं येशू ख्रिस्त जेव्हा धरतीवरती चालत होता, या भूतलावरती चालत होता, तेव्हा त्यांनी कळकळून लोकांना सांगत होता, अरे बाबांनो माझ्यावरती विश्वास करा. त्या विश्वासासाठी जेव्हा आपण वाचतो की तो त्या क्रुसावरती गेल्यानंतर काय म्हणतो, हे लोक काय करताय देवा, त्यांना ते माहित नाही, पण तू त्यांना क्षमा कर. परमेश्वराने आपल्यासाठी क्षमा मागितली आणि आपण त्याच्या एका वचनाचं पण पालन नाही करू शकत. आज ही गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची की आज फक्त युथ मीटिंगच्या द्वारेच, युथ मीटिंग असतानाच आपल्या चर्चमध्ये युथ काय, जेव्हा आपण म्हणतो की वुमन्स डे तेव्हाच वुमन्स काय, जेव्हा आपण म्हणतो की आज फादर्स डे तेव्हाच फादर्स काय. हा विचार आपण करायला पाहिजे प्रियांनो. सगळ्यांना खूप गोष्टी आहे, पण ह्या जगापेक्षा येशू ख्रिस्ताची महिमा खूप मोठी, येशू ख्रिस्ताची आराधना करणं मोठी. तो आपल्याला या जगामध्ये गोष्टी चालवणार आहे ना, आपल्याला ज्या गोष्टीसाठी त्यांनी जर निवडलेले ती गोष्टी तो देणार आहे, पण आपण त्याच्यासाठी काय करतोय? काहीच नाही. आपण जेव्हा युथ मीटिंग आहे तेव्हा आपण उपस्थिती दाखवणार, जेव्हा आपले युथचं काही कार्यक्रम राहणार तेव्हा आपले युथ दिसणार. हे स्वतःच्या अंतःकरणाला आपण विचारायला पाहिजे की आपण आज काय करतोय. आज आपण एक एक्झाम्पल बनायला पाहिजे जे युथ आपले भटकलेले त्यांच्यासाठी, की अरे हा व्यक्ती एक याच्या जीवनामध्ये अशी अशी टेस्टिमनी झाली, याच्या जीवनामध्ये हे बदल झाला, याच्यानंतर हा व्यक्ती काय करतोय, आज हा देवामध्ये वाढतोय. आज आपण कोणासाठी तरी एक्झाम्पल बनायला पाहिजे, कारण की देवाने आपल्याला निवडलेले. आज आपल्याद्वारे, या चर्चद्वारे क्रांती घडू शकते, काहीतरी मोठी गोष्ट होऊ शकते. विश्वास मोठा पाहिजे. भीती जर आपण ठेवणार, नाही मी प्रार्थना नाही करू शकत, मी नाही येणार, नाही मी वचन वाचू नाही शकत, मी नाही येणार, हे सैतान करतं. आपला विश्वास कुठे आहे? मी थरथर कापायचो, मला नाही बोलता येत होतं. मी विश्वास ठेवला परमेश्वरावरती, नाही तू म्हणतोस ना तर मी करणार, तू चालवतोय ना तर मी करणार, आणि मी करत गेलो, मी करतोय अजून. परमेश्वराला आपण प्राधान्य जास्त द्यायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, तेव्हा तो आपल्याला सर्व काही गोष्टी देणार आहे. दुसरा मुद्दा आहे छोट्या गोष्टीपासून शिकवण. आता जेव्हा आपण बघितलं भीतीपेक्षा विश्वास मोठा, तेव्हा आपण एक पहिले शमूएल 17 अध्याय 45 आणि 47 वचन बघूया. 45 ते 47 म्हणतात, तेव्हा दाऊद त्या पलिष्ट्यास म्हणाला, तू तरवार व भाला व बारशी घेऊन माझवर चढून आला आहेस, पण इस्रायली सेनाच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज फलिस्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशु देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल, आणि या सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजय होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हास आमच्या हाती देईल. प्राधान्य दाविदाने इथं कोणाला दिला? जेव्हा तो तिथे गेला ना, जेव्हा तो तिथे गेल्यानंतर तो तिथं म्हणतो त्यांना, ते आपण पुढच्या मुद्द्यामध्ये बघू, पण जेव्हा तो शमूएलकडे गेला तेव्हा तो सांगतो की मी परमेश्वराने मला खूप गोष्टीपासून वाचवलेले, तर मी ह्या गोष्टीसाठी तयार आहे. इथं 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 जर आपण एक बघितलं ना की इथं हे कारण नाही की आपल्या समोर कोणतरी मोठा व्यक्ती उभा आहे आणि आपल्याला त्याला खरंच लढायचंय, नाही, आपल्याला आपल्या प्रॉब्लेमशी लढायचंय. आपण तरुण असताना आपल्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम चालू ना, त्या प्रॉब्लेम्स पासून आपल्याला निघायचंय आणि त्याचा सामना करायचा. जर आपण परमेश्वराला प्राधान्य देऊ, परमेश्वराला आपल्या समोर ठेवू, तेव्हा ती प्रॉब्लेम आपल्या जीवनामधून निघणार आहे. तशी ती प्रॉब्लेम आपल्या जीवनामधून निघणार आहे का? तो प्रॉब्लेम तो पॅलेस्टीन आहे, तो प्रॉब्लेम ती गोलियत आहे. आपल्या जीवनामधली जी सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे ना, ती गोलियत आहे. ते समजून घ्या प्रियांनो की गोलियत फक्त एक व्यक्ती नाहीये, ती सगळ्या गोष्टींची आपल्या जीवनामध्ये चाललेली प्रॉब्लेम आहे.
आपण जसे जसे वाढतो, जसे जसे 12-13 वर्षाचे होतो, जसं टीनेजमध्ये येतो, आपल्यामध्ये खूप काही बदल होतो, खूप काही चेंजेस होतो, खूप काही आपल्याला गोष्टी कळायला लागतं, खूप काही गोष्टींमध्ये आपल्याला वाटतं की आपण ह्या गोष्टीमध्ये जायला पाहिजे, वाटतं की आपण ह्या गोष्टीमध्ये वागायला पाहिजे. पण त्या गोष्टीतून परमेश्वर आपल्याला काढण्याचा मार्ग देतो. जर आपण परमेश्वराचं वचन धरून चालू ना, तेव्हा परमेश्वर आपल्याला त्याच्यातून काढतो. आणि आपला विश्वास मोठा पाहिजे. त्याचा विश्वास होता, तो बघत होता त्याला. तो एवढा मोठा व्यक्ती, तो इतकासा मुलगा, तो त्याला बघत होता. अरे तुला मारण्यासाठी परमेश्वराने मला पाठवलेलं आहे. हे माझं काम नाहीये. हे मी नाही करतोय. हे मी काहीच नाहीये. ते परमेश्वराचं आहे. आणि परमेश्वराने मला सांगितलेलं आहे की तुला मारायचंय आणि मी तुला मारणार. माझ्याकडे तीन तीन दगड असो की 4 दगड असो की माझ्याकडे फक्त एक काहीतरी असं भाल्याने नाही. परमेश्वराचं युद्ध आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वरच युद्ध करणार आहे. पण त्या युद्धासाठी विश्वास आपला ठेवावा लागेल ना त्याच्यावरती. जेव्हा त्याच्यासोबत त्याचे शिष्य चालत होते येशू ख्रिस्तासोबत, तेव्हा तो काय म्हटलं होतं, तुम्ही जा आणि तुम्ही जात असताना तुम्ही तुमच्या जिथे जिथे जाणार ना, तुम्ही चमत्कार करणार माझ्या नावाद्वारे. ते काय म्हटलं, असं कसं शक्य आहे? तू परमेश्वर आहे, आम्ही कसं करू शकतो? पण तेव्हा ते काय म्हटलं, तुम्ही फक्त जा, माझं नाव तर घ्या, बघा काय होतं. तेव्हा त्यांना कोणत्या पण गोष्टीमध्ये त्यांच्यासमोर किती पण अडचणी आले, अडचणी छोटे आले, मोठ्या अडचणींना पण त्यांनी छोटं हे केलं, कारण की नाही का परमेश्वर त्यांच्यासोबत होता. आमेन. तसा परमेश्वर तुम्हाला सहाय्य करतोय, परमेश्वर तुम्हाला चालवतोय. तुमच्या जीवनामधला जो युद्ध आहे ना, तो परमेश्वराचा युद्ध आहे आणि तो परमेश्वर तुम्हाला त्या युद्धातून बाहेर काढणार आहे. जर आपण असं खुल्या हाताने पुढे येणार आणि म्हणणार, अरे बाबा ये, तू काय करायचं कर, परमेश्वर माझ्या समोर उभा आहे, येशू ख्रिस्त माझ्या समोर उभा आहे, काय करायचं तुम्हाला करा, मला चर्चला नाही जाऊ तर मी जाणार, मला तुम्हाला त्रास द्यायचा आहे मी जाणार, मी करणार, परमेश्वरासाठी मी करणार. विश्वास मोठा पाहिजे प्रियांनो. जेव्हा त्या विश्वासाने आपण चालू, तेव्हा परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे. इथं शमूएल त्याला काय म्हणतो, जा परमेश्वर तुझ्या सोबत आहे. पुढं जर आपण बघितलं ना, छोट्या गोष्टीपासून शिकवण. आता छोट्या गोष्टीपासून शिकवण म्हणजे काय? विश्वासाचाच हा भाग आहे, छोट्या गोष्टीपासून शिकवण. परमेश्वर आपल्याला सगळ्या, जेव्हा आपण लहान असतो तेव्हापासून एक शिकवण देत असतो, पण ती आपण ऐकत नाही. परमेश्वरांनी, मी जसं सांगितलं, यिर्मयाला त्याला सांगितलं की तुला आईच्या उदरातून मी निवडलेलं आहे, दाविदाला निवडलेलं आहे, सायमनला निवडलेलं आहे, रूथला निवडलेलं होतं. जे बायबलमध्ये लोक आहेत त्यांना निवडलेलं होतं. लहानपणापासून त्यांना एक ट्रेनिंग परमेश्वर देत आहे. पण त्याच्यासाठी ना आपल्याला कोणता कोर्सची गरज नाहीये. आपल्याला कोणताही की बाबा तू ये, मी तुला बायबल स्टडी शिकवणार, अमकं पैसे दे, नाही. तू ये, तुला गाणं मी शिकवतो, नाही. ते तर आहे, पण त्याच्यासोबत परमेश्वर आपल्याला शिकवतो. तो आपल्याला ते गिफ्ट दिलेले आहे. परमेश्वरांनी आपल्याला आराधक बनवलं आहे, त्याची आराधना करण्यासाठी निवडलेलं आहे. ते आपल्याला शिकायला पाहिजे. जेव्हा आपण पहिले शमूएल 17 अध्याय 34 वचन बघतो, 34 ते 36 मध्ये सांगितलं, दावीद शाऊलस म्हणाला, आपला दास आपल्या बापाची शेरडे मेंढरे राखीत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कल्पातील एक कोकरू घेऊन गेले. तेव्हा मी त्यांच्या पाठीस लागून त्यास मारिले आणि कोकरास त्याच्या जबड्यातून सोडविले. मजवर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची दाढी धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहास व अस्वलास मारून टाकिले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोपैकी एकासारखा ठरले, कारण त्याने जिवंत देवाच्या सैन्यास तुच्छ लेखिले आहे. लहान असताना तो सांगतो, जेव्हा तू म्हणतो ते शमूएल की यार तू दिसतो एवढाच आहे, तू खरंच हे गोष्टी करू शकतो का? तेव्हा त्याने सांगितलं की माझ्यासोबत काय घडलेलं आहे. अस्वल, विचार करा, तेवढासा मुलगा त्या गोष्टीला बिंदास लढतोय. आज आपण आपल्या जीवनामध्ये छोटीशी गोष्ट आपण त्या गोष्टीला लढू नाही शकत. आज आपल्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम आले तर आपण त्या प्रॉब्लेमला धरून स्वतःचं मन भारी करत बसतो. पण त्या मनाचं राज्य तर आज
कोण करते त्या मनावरती ते जाणून घ्या प्रियांनो. येशू ख्रिस्ताचे शरीर आहे, येशू ख्रिस्ताचे आत्मा आहे, येशू ख्रिस्त आपल्याला चालवतोय. पण आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण शिकतो, जेव्हा आपण वाढतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला नाही का खूप गोष्टीपासून वाचवतो. खूप टेस्टिमनीज आपल्या जीवनामध्ये झालेले आहे. त्या टेस्टिमनीद्वारे मोठे टेस्टिमनीज आपल्या जीवनामध्ये होणार. त्या मोठ्या त्या टेस्टिमनीद्वारे लोकांच्या जीवनामध्ये बदल होणार. लोकांच्या जीवनामध्ये बदल झाल्यानंतर काहीतरी एक मोठी क्रांती होणार. आणि याचं सांगण्यात येणार की ऍडव्हेंटिस्ट मंडळी होती, ऍडव्हेंटिस्ट युथ होते, ज्याद्वारे आज हे जे युथ आहे ते इतके वाढलेले देवामध्ये. आमेन. आज किती कठीण परिस्थिती आलेली. आज आपल्या स्वतःच्या चर्चमध्ये युथ कमी. सर्व बाकीचे बिलिव्हर्स चर्च तुम्ही बघा, दुसरे चर्च तुम्ही बघा, सर्वांच्या चर्चमध्ये युथ का वाढलेली? का वाढलेली? कारण की ते तिथं परमेश्वराचं वचन सांगत असताना, परमेश्वराचे गाणे गात असताना तिचं ते शिकवता की परमेश्वर काय आहे, येशू काय आहे. आणि जेव्हा ते प्रार्थना करता तेव्हा ते त्यांच्यासोबत बोलता, युथ लोकांसोबत बोलता. पण आज आपले जे पॅरेंट्स आहे, जे युथ ज्यांच्या घरी आहे, मुलं त्यांच्या घरी, ते त्यांना सांगता का? नाही सांगत. आज आपल्या एकेकांच्या घरामध्ये 10-10, 5-5 मुलं असेल, पण त्यांना कोणी सांगता का की तुम्ही चर्चला आहे? सगळे आपल्या कामाधंद्यात लागतात. तुम्ही लागा, काही प्रॉब्लेम नाही, पण जे मुलं आहे त्यांना चर्चमध्ये पाठवा. ते परमेश्वराच्या राज्यासाठी महत्वाचे आहे. ते काहीतरी क्रांती करणारे आहेत. आमेन. लवकर आणि त्वरित ऍक्शन घ्या. जिथं सांगतं पुढचा जो मुद्दा आहे तो आहे लवकर आणि त्वरित. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा विश्वास असला ना, तेव्हा जर तुम्हाला जर कोणी व्यक्ती म्हणते की उद्या चर्च आहे, किंवा आता पाळक साहेबांनी जसं सांगितलं की यार उद्या युथचं घेणार आहे, तुम्ही मेसेज घेता की, मी लगेच म्हणलो ठीक आहे चालेल पाळक साहेब, काय प्रॉब्लेम नाही. त्या गोष्टीचा मागे विचार नका करत बसू ना. जेव्हा तुम्ही विचार करता म्हणजे तुमचा विश्वास कमी आहे परमेश्वरामध्ये. जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला सैतान चालवतो. जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुमचे मुख बंद असतात, तुमचे तोंड बंद असतात, तुमचा दार परमेश्वरासाठी बंद असतो. विश्वास असला ना, तुम्ही ऍक्शन लवकर घेणार त्या गोष्टीमध्ये. 17वा अध्याय 48 आणि 50 वचन सांगतं, मग तो फिलिस्टी उठून दाविदाशी सामना कराव्यास जवळ आला, तेव्हा दावीद त्या फिलिस्त्याशी सामना कराव्यास सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. काय सांगितलेलं आहे? त्वरेने धावला. त्यांनी विचार केला का? पहिले तर त्याचा मजबूत होता विश्वास. पहिले तर त्याला भावांनी, त्याच्या लोकांनी काही बोलल्यानंतर पण तो म्हटला, नाही रे बाबा, तुला बोलायचं बोल, माझा जर विश्वास आहे ना तर मी काही पण करू शकतो. तो विश्वास, त्या विश्वासाद्वारे त्यांनी काय केलं? त्वरित तो त्याच्याकडे धावला. विचार नाही केला की ते त्याला लागणार का नाही लागणार, का तो पडणार का नाही पडणार. माझ्या जीवनामध्ये जर काही प्रॉब्लेम चालू आहे, मला जर कोणत्या गोष्टीची भीती आहे, किंवा मला जर कोणती गोष्ट अडवतीये, मी त्या गोष्टीचा विचार नाही करणार. मला जर परमेश्वराने आवाज दिलेला आहे ना तर मी त्याच्याकडे जाणार. आमेन. परमेश्वराच्या राज्यासाठी त्वरित तयारी आपण राहायला पाहिजे. त्वरित, लवकर, तुरंत एक्शन लो. जब आप तुरंत एक्शन लोगे तभी आपको परमेश्वर मिलेगा. आमेन. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, खूप सुंदर उदाहरण आहे. एक व्यक्ती असतो, एक व्यक्ती चालत त्याच्या घरी नाही का काय होतं, रात्री तो झोपत असताना त्याच्या जीवनामध्ये 3-4 वाजता नाही का रोज ठकठक ठकठक वाजतो. सैतान त्याच्या दरवाजाकडे येतो आणि सैतान त्याला त्रास देतो. त्याने डोक्याला आता हात लावून दिला की आता या माणसाची, मी काय 3 मजली बिल्डिंग त्याची. तो काय करतो, तो इन्व्हिटेशन देतो येशू ख्रिस्ताला. येशू ख्रिस्ताला म्हणतो की तू यार, तू माझ्यासोबत राहा, कारण की एक असा सैतान आहे, तो मला येऊन त्रास देतो. ठीक आहे, मी राहतो. तो आला. मग त्याने काय केलं, त्याला तो म्हटला की एक काम कर, तू काय कर, खालचा फ्लोर माझा आहे, मी इथं, माझा हॉल आहे, माझं किचन आहे, मी इथे जेवण वगैरे बनवतो. तो येशू तू काय करणार, वरच्या फ्लोअरवरती राहा. तर तो काय करतो, पहिल्या फ्लोअरवरती येशूला ठेवतो. पहिल्या फ्लोअरवरती ठेवतो, झोपतो. त्याला आता येशू आपल्या सोबत येतं, काही टेन्शन नाही. वापिस 3-4 वाजता वापिस सैतान येतो, वापिस त्याला त्रास देतो. तो म्हणतो यार विश्वास, मी म्हणतो की यार मी तर परमेश्वराला, येशूला तर मी माझं बोलवलेलं आहे ना घरामध्ये, मग ते का मला तरी सैतान येऊन त्रास देत राहिला. मग तो काय करतो, येशूला म्हणतो एक काम कर, येशू तू पहिला फ्लोअर तर तुझाच आहे ना,
वरचा पण माझा फ्लोअर खाली आहे, मी कोणाला भाड्याने देत नाही, तूच राहा. दोन्ही फ्लोअर येशूचे झाले. येशू म्हणतो ठीक आहे बाबा, तू म्हणतो तर पहिला फ्लोअर पण माझा, दुसरा फ्लोअर पण माझा. दोन्ही फ्लोअर त्याचे झाले येशूचे. वापिस म्हणतो आता तर काही टेन्शन नाही. मग तो काय करतो, झोपतो. पुन्हा 4 वाजता पुन्हा सैतान येतो, पुन्हा त्याला त्रास देतो. तो पुन्हा डोक्याला हात लावतो. अरे यार, आता मी करू काय? आता घर 2 फ्लोअर येशूच्या नावावरती केले, आता करू काय? मग त्याला एक मनात विचार येतो, यार एक काम करतो, आता कसं आहे ना, सैतान मला त्रास देतो, सैतान काय करेल, येशूला त्रास देईल. आपण काय करू ना, येशूला पूर्ण घरच त्याच्या नावावरती करून देऊ. मग तो काय करतो, येशू एक काम कर, हे पुरं घर नाही का तुझ्या नावावरती करून टाक. तो म्हणतो ठीक आहे. आता हा निवांत जाऊन कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये हा रेंटनी राहतो त्याच्याकडे येशूच्या घरामध्ये. मग तो झोपून जातो. मग पुन्हा 3-4 वाजता सैतान येतो. दरवाजा उघडायला येशू उभा. जेव्हा दरवाजा उघडतो, येशूला तो बघतो, असा पळतो, डायरेक्ट गायब. याचा अर्थ हे की आपला मनाचा ताबा आपण परमेश्वराला द्यायला पाहिजे, येशूला द्यायला पाहिजे. आमेन. येशू ख्रिस्ताला आपण आपलं मन, आपलं सगळं धन पूर्ण मनाने त्याच्याकडे स्वीकार व्हायला पाहिजे, त्याच्याकडे यायला पाहिजे. तेव्हाच तर तो आपल्याला ते मार्गातून काढणार आहे ना. विश्वास, त्यांनी त्या व्यक्ती येशूवरती विश्वास दाखवला आणि त्यांनी काय केलं, ठीक आहे बाबा पुरं घरच तुझ्याकडे ठेव. पण मग सैतान त्याला त्रास द्यायला देतोय का? नाही देतोय. तसं प्रियांनो आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण दाऊदाची स्टोरी बघतो, जेव्हा आपण गोलियातची स्टोरी बघतो, दाऊदाचा विश्वास मोठा होता त्या भीतीपेक्षा आपल्या विश्वासामध्ये ताकद किती मोठी ते जाणून घे. एक शेवटचं वचन, एकदम माझं फेवरेट वचन आहे, मत्तय घेऊ. मत्तय 17 अध्याय 20 वचन घेऊ आपण. कोणीतरी वाचा. जर युथ वाचले तर चांगलंच होऊन जाईल. मुलींमध्ये कोणी जर वाचलं 17 अध्याय 20 वचन. मत्तय 17:20. आमेन. किती सुंदर वचन आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे, कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाना एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. विश्वास त्याच्या लोकांचा त्याच्या इथे जर आपण जी स्टोरी बघितली ना, तेव्हा त्याचे शिष्य जे होते ना, ते एका व्यक्तीला बरं करत होते, पण ते बरं नाही झालं. तो व्यक्ती त्यांच्याकडे येशूकडे येतो की यार तुमचे शिष्य माझ्याकडे आलते, त्यांनी बरं करायचा प्रयत्न केला पण ते झाले नाही. मग तेव्हा परमेश्वर तिथे वचन सांगतो, मोहरी एवढं सुद्धा आपला जर विश्वास परमेश्वरामध्ये असला तर आपल्याला ह्या जगात कोणतीच गोष्ट थांबवू नाही शकत. डोंगराला आपण हलू शकतो, लोकांना आपण बरं करू शकतो, लोकांमधून आपण आत्मा काढू शकतो, लोकांमध्ये आपण प्रार्थना करू शकतो, सुवार्थ सांगू शकतो, आपल्या मुखातून पवित्र आत्मा बोलणार, आपल्या मुखातून येशू त्यांच्याशी बोलणार. पण हे कधी शक्य आहे? 1% परमेश्वर बोलतो, 1% विश्वास ठेवून तर तुम्ही बघा. 1% प्रियांनो, त्याचा विश्वास आपल्यामध्ये किती आहे? किती मोठा त्याचा विश्वास आपल्यामध्ये की तो आपल्याला म्हणतो की इतकं तर ठेवा तुम्ही माझ्यावरती, तुम्हाला सर्व काही भेटणार आहे, डोंगर तुम्ही हलू शकता. तसंच प्रियांनो, आज माझा दाविदाचा मुद्दा आपल्यासाठी हाच होता की आपल्या जीवनामध्ये आपण चालत असताना, युवा पिढी जेव्हा आपण चालत असताना आपल्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. मला ते ठाऊक आहे, आपल्या जीवनामध्ये खूप सैतान कार्य करतो, खूप गोष्टीतून आपण निघायचा प्रयत्न करतो, पण आपल्याला ती अडवती, कारण की आपला मोहरी एवढा पण विश्वास परमेश्वरामध्ये नसतो. तर आज आपला विश्वास भक्कम करा, आज आपला विश्वास परमेश्वरामध्ये ठेवा. हे फक्त युवासाठी नाही, हे आपल्या सर्वांसाठी. आपण ज्या मनाने परमेश्वराच्या मंदिरात येतो तोच विश्वास आपला दर आठवडे असायला पाहिजे, पूर्ण आठवडाभर आपला तो विश्वास असायला पाहिजे. आमेन.